मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी दह्याची कढी कशी करायची ते दाखवणार आहे. तुम्हाला तर म्हणजे करण्याची काही जणांची पद्धत वेगवेगळी असते. काही जण डाळीचं पीठ टाकतात त्यामुळे आणि नंतर उकळवतात. हे ठीक आहे. आणि आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला आता कढी वगैरे पिणं आवश्यक आहे. म्हणून मी आज कढीची कशी करायची दह्याची कढी ती मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आपण त्याच्यासाठी एक थोडंसं वाटण करावं लागतं. तर मी 2 लसणाचे पाकळ्या घेतल्यात. हे आलं घेतलं आहे. आलं थोडंसं मी ना मध्ये तुकडे करून घेतलेत कारण काय काय वेळेला ते होत नाही. आणि ह्या छोट्या 2 मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढंच आपल्याला साहित्य लागतं. आणि फोडणीसाठी आपण राई जिरं टाकणारच आहोत आणि हिंग. तर मी हे वाटून घेते आधी. आलं लसूण आणि मिरची एवढं वाटून घेते. आता हे मी वाटून घेते. हे असंच दरदरीत असं जरी वाटलं गेलं तरी चालणार आहे. अगदी बारीक मेण करायचं नाही. आणि आता मी हे दही आहे ते दह्याला मी जरा रवीने घुसळून घेते. म्हणजे त्याच्यात काही गाठी राहिल्या नाही पाहिजेत एवढंच बघायचं आपण. आता मी रवीने घुसळून घेतले. नुसतं दही आहे. पाणी नंतर टाकायचे आपल्याला. पाणी टाकलं असतं तर ते मग गाठी लवकर फुटत नाहीत दह्यातल्या. मलईचं वगैरे दूध दही असलं तर आता हे सगळं आता काहीही राहिलेलं नाही. किंवा आपण एखादीच्या आता ही मिरचीवर आपण वाटतो की नाही त्याच्यामध्ये सुद्धा जरी आपण दही टाकून जरी एक फिरवलं मिक्सरवर तरी चालणार आहे. मी आता तसं काय केलं नाही. रवीने मी व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणीमध्ये मी काय करते, शक्यतो आपण कढी नेहमी तुपावर करावी. तर मी आता गॅस पेटवलं आहे, पातेलं ठेवलं आहे आणि थोडंसंच टाकायचं आहे. आपल्याला फक्त फोडणीला तडतड आली पाहिजे कारण त्याला काय तवंग लागत नाही. आपल्या इतर भाज्यांना जसं आपल्याला तवंग वगैरे लागतो तसं काही लागत नाही. त्यामुळे मी काही जास्त तूप टाकणार नाही आहे. आता ह्याच्यावरतीच मी राई जिरं टाकणार आहे, कढीपत्ता टाकणार आहे. हे तापलेलं आहे आता तूप. तर आपण हे चांगलंच तापलेलं आहे. थोडीशी राई टाकली आहे, थोडं जिरं टाकलं आहे, कढीपत्ता आणि आता मी हळद टाकणार आहे. थोडी हळद म्हणजे ती आपण ह्याच्यावर टाकली ना की मग ती जरा हे होते. आणि आता मी काय करणार आहे, हे दही टाकणार आहे. हिंग टाकायचं आपल्याला राहिलं आहे. तो हिंग आपण वरतून जरी टाकला ना तरी चालतो. तसं काही हे हिंगाच. आणि हिंग थोडा चांगल्या जास्त प्रमाणात थोडं टाकावं की जरा चव चांगली येते. जास्त उकळवायचंच नाही. आता हे दही टाकलं होतं मी. आता त्याच्यात आपल्याला किती साधारण आपल्याला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं. आता हे आपल्याला 2 माणसांसाठी पाहिजे. मी आपलं पाणी टाकलेलं आहे. कढी हे व्यवस्थित झालं होईल. आता त्याच्यामध्ये आपल्याला गॅस माझा बारीक चालूच आहे. जर का तुम्ही आता मी ह्याच्यामध्ये दही जर का आंबट असेल तर साखर जरा जास्त प्रमाणात लागते. हे माझं दही तसं गोड म्हणजे आदल्या दिवशीच लावलं होतं त्यामुळे तसं काय ते आंबट झालेलं नाही आहे. मग त्यामुळे मी साखर टाकली. आपल्याला प्रमाणात किती साखर पाहिजे तेवढीच टाकायची आणि मीठ.
आता मी काही जण ह्याच्यामध्ये काय करतात की डाळीचं पीठ टाकतात, त्यामुळे ते उकळवू शकतो आपण. पण मी नाही तसं करत. म्हणजे ही ह्याचं डाळीचं पीठ मी घालत नाही. आता ही आपली कढी होईल, मी तुम्हाला नंतर दाखवते. तर मी कोथिंबीर संजय बिल तर बंद कर. मी हे वरतून कढीला टाकणार आहे. उकळवायची नाहीच आहे. थोडीशी गरम झाली की बंद करायचं, नाही तर तुम्ही उकळवलीत ना तर दही फुटवतं, म्हणून उकळवायची नाही. ही आपली कढी तयार झालेली आहे. नंतर दाखवतो तुम्हाला. आता आपण आलं लसूण मिरची वाटलं होतं ना, तेही टाकून द्यायचं आहे. आपण तेलावर टाकलं तरी चालणार आहे, शक्यतो तेलावरच टाका. मी हे वरतून टाकलेलं आहे. छान होते कढी आपली. थोडा वेळ ढवळत बसावं लागतं गरम होईपर्यंत. उकळी मात्र काढायची नाही आहे. उकळी काढली की ते दही फुटणार आणि पाणी एक वेगळं जरा होणार आणि दह्याच्या गाठी वेगळ्या होतात. म्हणून आपण उकळवायचं नाही. हे गरम झालं की आपण बंद करायचा गॅस. मी आता गॅस बंद करते. गोड अशी कढी होते आणि ही खूप घट्ट नाही करायची, खूप पातळ नाही करायची. त्यामुळे ही भाताबरोबर, पोळीबरोबर वगैरे खाता येते, किंवा नुसतंसुद्धा आपण पिऊ शकतो. तर छानपैकी झालेली आहे. आणि हे वरतून कोथिंबीर ज्यांना टाकायची असेल तर टाकू शकतात, नसेल तर नाही. तर ही आता मी तुम्हाला ही कशी करायची हे दाखवलेलं आहे. मैत्रिणींनो, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके. असेच मी नवीन व्हिडिओ थोडे टाकत जाईन. आणि शक्यतो मी पारंपरिक वगैरेच टाकते, कारण मला ते बर्गर वगैरे हे शक्यतो मी करत नाही. त्यामुळे हे आपल्या नेहमीचे जे जेवणातले पदार्थ असतात तेच मी शक्यतो करून दाखवणार आहे. ओके. धन्यवाद.